माझी करो केव्हा माझी करो केव्हा माझी करो केव्हा रमाई तिगो आलाय बरं का? तिघून आता काय रे चाललंय हे? रमाईला सांग ना, त्यांच्याऐवजी मी कोडे खायला तयार आहे. मी खाईन कोडे. पण सखू वहिनींची शिक्षा आता थांबवा. त्या किती सहन करतील रे? तुझ्या खेरीज वहिनीनं कुणाचा आसरा आहे रे? आणि तूच पाठ फिरवलीस तर जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, बाबाजी, जय झिंगरोबा. बाबाजी, काय रे पहिले गावात लय म्हणजे लय मजा सुरू आहे. सको असे काय कोडे खाते, असे काय कोडे खाते. दे सापाजम, दे सापाजम. पार गळपटली ती. सको आज का जिवंत राहत नाही, गेली, संपली सकू. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय झिंगरोबा. हे सगळं ताबडतोब थांबव रमाई. अगं तू आई आहेस ना, मग हे सगळं तुला बघवतं तरी कसं? हे बघ रमाई, झाली एवढी शिक्षा पुरे झाली. बघ सकू कशी केविलवाणी दिसती. बिचारीला कोडे सहन होत नाहीये ग. मी पाया पडतो तुझ्या. पण तू हे मला का सांगतोयस? सखूला सांग ना. हा माझा नाही, सखूचा हट्ट आहे. आणि ती माझं ऐकेल असं वाटतंय का तुला? तू सांगून बघ, बघूया ऐकते का. माझं काहीच म्हणणं नाही रे बाबा. सकू थांब, पुरे झालं. सोडतो हट्टा, बस झालं. कुठल्याही क्षणी हे व्रत तू सोडू शकतेस, पण मग तुझ्या मामंजींना बाबाजींच्या मठात जावं लागेल. असं नका करू. सोडा सोडा, माझ्या संकल्प नका मोडो हो तुम्ही. तुम्हाला माझी शपथ आहे, सोडा. अहो कसं सांगू मी तुम्हाला, मला माझ्या वेदनांची, माझ्या जीवाची पर्वा नाहीये. मी मामांजींसाठी करते, आणि मी जर हे केलं नाही ना, तर सासूबाई मामांजींना मठात पाठवतील. अगं सकू, काय जगा वेगळा हट्ट आहे हा तुझा? मी तुला थांबवायला आलो तर मला शपथ काय घालतीये? अशानं जीव जाईल तुझा सखू. हो, तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना, मग असं दगडाच्या काळजाने काय बघताय? सकूचं वय तरी बघा, तिला किती त्रास होतो. मी भिक्षा दिली तर तिचा त्रास थांबेल. सकूची दया येत नाहीये का तुम्हाला? तुमच्या बायकोला त्रास झाला म्हणून मला तुम्ही इथपर्यंत आला. या सखूमुळे माझा धनी गेला.
त्या नरपशूंनी त्याला मारलं. व गावातल्या बायका विधवा झाल्या. तिच्या पायी आज आमच्याकडे धान्याचं एक कण सुधीक नाही. कसा पाझर फुटेल माझ्या काळजाला तुम्ही तरी सांगा ना मालक. अहो नाही, यात सकूचा काही दोष नाहीये. तिने कुणाचं काही वाईट केलेलं नाहीये, उलट तिने इतरांचे प्राण वाचवले. त्या नरपशूला सकूने मुक्ती दिली. अहो ती आपणहून या गावासाठी त्या नरपशूचा बळी होऊन गेली हो. छ्या! बाबाजी होते म्हणून आम्ही वाचलो. बाबाजी ह्या जर बाबाजींच्या प्रभावाखाली असतील तर यातून बाबाजीच काही मार्ग काढू शकतील. हो बाबाजी. दिगू सकू, अगं ए सकू, सकू चक्कर, मावशी पाणी घेऊन या पटकन. सकू 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 सकू, हे झालं तुला. आण 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 लोक, घे घे बाळा, घे घे पाणी पी, घे घे घे. उद्या नैवेद्य दाखवेपर्यंत पाण्याचा थेंब घ्यायचा नाही. नको 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 मला पाणी. व्रत सोडायचंय मध्येच? नाही. नाही मग उठ, भिक्षा माग आणि कोडे मार. उठ. भिक्षा वाढ ग बाय. दिग्रोपाच्या नावाला भिक्षा दे. जय जिंगरोबा. जय बाबाजी. जिंगरोबा. बाबाजी. जय जिंगरोबा. बाबाजी. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. ओढू नका ना. जय जिंगरोबा. बाबाजी साधनेत आहे. जय जिंगरोबा. लय मोठी उग्र साधना सुरू आहे. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. अहो पण सकू तिकडे कोडे मारून घेते. जय झिंगरोबाच्या नावाने भिक्षा मागायला गेली. जिंगरोबा. अशा वेळी बाबाजीच मदत करू शकतील ना. बाबाजी. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी म्हणतात त्यांच्यासारखी साधना करा. जय जिंगरोबा. हो, जय जिंगरोबा. मी काय वाटेल ते करायला तयार आहे. पण सखूला वाचवा बाबाजी. जय जिंगरोबा. 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 जय जिंगरोबा.
पाप करणाऱ्यांनो सावध राहा, सावध राहा. आदि माया आदिशक्ती आभाळाच्या डोळ्यांनी बघती, तुमच्या पापांना तोडती. जागे व्हा, जागे व्हा आणि तिच्या पायाशी लोळण घ्या. नाहीतर भरेल घडा आणि पाठीवर पडत फोडा. आली ग आली आई, कडक लक्ष्मी आली. समध्या पाप्यांचा हिशेब कराय आली. डोळ्यावरच्या पट्ट्या सोडाया, त्या डोळ्यांमध्ये अंजन घालाया. अन्याय करणारा जितका पापी तितकाच तो सोसणारा बघणारा बी गुन्हेगारच. आपल्या जीवाला साधा छोटा काटा टोचला तरी बी सहन होत नाही. आणि या निरागस पुरीला एवढे कोडे बसताय, तुम्ही समजे बघत बसताय. काळजातली माया आटली व्हाय तुमची. हे पोरी, तुझ्या काळजात या समद्या जगाबद्दल लई कणव आहे. समद्यांच्या भल्यासाठीच झटतीस आणि येळला सौताच्या जीवावर बी उदार होतीस. पर ऐक, या जनीचा दादला मेला तो त्याचा काळ आला होता म्हणून. आणि तो काळ ज्याच्या त्याच्या येळेनुसारच येतो. अगं जनीचा दादला बाहेर गेला नसता तरी बी तो आड्यात पडून मेलाच असता, कारण त्याचा काळ आला होता. मृत्यूची येळ निश्चित असती, निमित्त तेवढं बदलतं. या समध्यात तुझा काय बी दोष नाही बघ. आणि हे कोडा आम्ही खातोय हे त्या पाप्यांना जागा कराया. सांगतोय, ज्या कुणी बी खोटपणा केला असेल त्याला हे फटका खावाच लागेल. आमच्या कोड्यांचे वळ आमच्यावर नाही काही. त्या पाप्यांच्या पाठीवर उमटत असत्या. त्यासनी ते लागत असताय. घाबरू नकोस. जे ज्याचं हाय ते त्याला परत द्यायचाच. कशा पैसा स्वतःच्या अंगावर घेतीस? घाबरू नकोस. अगं तू तर शुद्ध बुद्धीची निर्मळ मनाची आहेस. अशांच्या हाती आदी माया सत्याचा खड्ग श्रद्धेची हार्डेक असते. तेव्हा मार कोणा दुष्ट बुद्धीला. मार. रमाई, काय ग? कुठे काय? काही नाही. कोणाला कोणा लागला? सांगा आत्ताच थांबवती पुढचा. अजून जिरत नाहीये, डोळे उघडत नाहीयेत काय? मग खा असा. भाय
तो पापी हित्ताच हाय, पर ओट दाबून बसलाय. अब्रू जाईल म्हणून, पाप समोर येईल म्हणून, पर त्याचं त्याला ठावं असणारच ना. हान कोडा खोटारडेपणाला, मार कोडा अहंकाराला. आता इथून निघाले तर कळेल कोडे मलाच लागतायत. मनोरमाई, अब्रू जप, सहन कर, नाहीतर उघड उघड कोडे मारतील. तुझी लबाडी समोर आली तर एक कोडा अन्यायाला, एक कोडा अत्याचाराला. पण हे असं कसं होत आहे? बाई ग, काहीतरी आकरीतच घडतंय. सखू राहिली बाजूला, मलाच मार बसतोय हे जर कळलं ना तर माझीच चितू होईल. कडक लक्ष्मीच्या रूपात दुसरी चिटकीण आली की काय? सखू थांब, सखू सखू थांब, थांब आता, थांब. नग थांबू सखू. व्रत मोडायचं नाही ना, मग थांबू नगास. जणी भिक्षा देत नाही तोवर थांबायचं नाही ना, मग थांबू नगास. हात गोडाला बाडीला मार. जनी सखूला भिक्षा दे, भिक्षा दे बाई, सखूला भिक्षा दे. बघत काय उभी राहिली आहेस? भिक्षा दे बाई, सखूला भिक्षा दे लवकर. थांबू नगस सखू. स्त्रीची इटंबना करणाऱ्या लोभी अहंकारी पाप्याला मार सखू, सणसणून मार. आणली वा भिक्षा सखूताई, आणली. कोण थांबवा, कोण थांबवा. घे बाई, भिक्षा घे बाई, घे. मला माफ करा सखूबाई, मला माफ करा. असं नका हो करू, उठा ना. माफ करा. या कडक लक्ष्मीनं माझं डोळं उघडलं. अगं तुम्ही गावासाठी जीवावर उद्धार झालात. तुम्ही कशा पायी माझ्या धनाला माराल? माझं चुकलं सखूबाई, माझं चुकलं. माझं चुकलं, मला माफ करा. कडक लक्ष्मी कुठे आहेत? त्या दिसत कशा नाहीत? देवी, मूळ रूपात या आता.
काय बघताय? इतरांचं कौतुक बरं करता येतं तुम्हाला, बायकोचं तेवढं कौतुक नाही. अहो देवी, आदी माया, आदी शक्तीचं वर्णन आणि कौतुक अवघं विश्व जरी करत असतं तरी त्यासाठी शब्द अपुरे. शब्द नसतील, पण बोलायचं नसलं की युक्त्या मात्र उदंड असतात. देवी, दैवी शक्तीचा वापर भक्ताचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी करण्याची किमया तुम्ही केलीत. शेवटी मुलांवर संस्कार आईच घडवते, त्यांचे लाड करते, योग्य वेळी त्यांना शिक्षा देते. तुम्ही आज तेच केलं. खरं तर सखूला मदत करण्यासाठी जनीकडून चमत्काराने भिक्षा मिळवून देता आली असती, पण तुम्ही ते केलं नाही. उलट सखूमध्ये शक्तीचा संचार करून तिला अन्यायाविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य दिलं. दुष्ट बुद्धीच्या मनोरमाला शासन केलं, जनीच्या हृदयात तारतम्य जागं केलं, आणि जे घडलं त्यात सखूची काहीच चूक नाही या गोष्टीची तिला जाणीव करून दिली. सखूची एक हितचिंतक वाढवलीस. सत्याचा विजय करत असताना असत्याला दंड दिला. अशी अनेक कामं तुम्ही आज या एका कृतीतून केलीत जे मीही करू शकलो नसतो. भक्तीची, श्रद्धेची, विश्वासाची कास धरून चालणाऱ्या सखूला तुम्ही आत्मिक बळ दिलं आणि कुकर्म करणाऱ्यांना धडा शिकवलात. म्हणून तर तुम्हाला आदी शक्ती म्हणतात. हे खरंच स्तुत्य आहे देवी. आम्हाला तुमचं खूप कौतुक आहे, अगदी हृदयापासून.